धन्यवाद पट्टे हो, तुम्ही आपला व्हिडिओ पाहायला आले. मग स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. सर्वप्रथम तुम्हाला मोह मनातली एक गोष्ट सांगायची आहे, आणि ती म्हणजे मित्रांनो, तुम्ही मोहवाले सबस्क्रायबर्स नसून माझी फॅमिली आहात. आणि मित्रांनो, मला आशा आहे माझी फॅमिली मला कायम सपोर्ट करेन आणि या व्हिडिओला लाईक करून चॅनलला पण सबस्क्राईब करेन. तर चला मग पट्टे हो, तुम्ही लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, मी लवकर व्हिडिओ चालू करतो. केलं का बे सबस्क्राईब? सबस्क्राईब कर, सबस्क्राईब. कार गोपे, तो मला आवरलं नाही का अजून? आवरून काय निवडणूक लढायला जायची का मला? आरोपट सुंब्या, पोरगी पाहिले जायचं ना तुला? अरे बाबू, मोहली माझ्या तर नाही करून राहिले ना? खरंच का काय? एवढा खुश नको हो, आवर लवकर. परत देव झाली, तो आंघोळ बी नाही केली. चल आंघोळ बिंघोळ कर, आवर लवकर मस्त. हा तर मला जायचे पोरगी पाहिले. पप्पा आता तुम्ही टेन्शन नका घेऊ, मस्त आंघोळ करतो मी घासून घुसून. 4-5 दिवसाची सवय का सर एकदाच काढतो. अरे सुकाईच्या पोरीने अजून नाही आवरलं का? गोप्या आवर ना. ते पोरीवाले पाहुणे त्यांची इथं लवकर गेलं नाही तर तो माणूस घरात घेणार नाही. मग तू असंच मरशील बिना लग्नाचा. तू एक काम कर, तू ना याला चांगली घासून घुसून आंघोळ घाल. याचे कातडे काढ, पार साल्ट निघाले पाहिजे. ओ पप्पा, मला काय समजत नाही का? मी काय लहान आहे का? तुला जर समजलं असतं बापू तर 4-4 आणि 5-5 दिवस तू बिना आंघोळीचं राहिला असता का? पारशे जाऊन्या, उठ आवर लवकर. हो गोप्याचे पप्पा, माय पोराला जास्त बोलायचं नाही बरं. एकुलते एक पोरग आहे मावलं, गोंडस मस्त प्रेमळ. त्याला जर काय बोलले ना मग पा ऐ भाटक भावाने, तो पोराला लवकर उठून आवरायला लाव. तिकडे काय तुमच्या बापाच्या घरी नाही चाललो, पोरगी पाहायला चाललोय. हो लवकर आवरायला. हेवाला आता आपला प्युअर खिलारी गोरा. काय आरडावारडा लावलं रे सकाळी सकाळी? तुम्हाला दुसरे काही कामधंदे नाही का? अहो बाबा, या गोप्याला पोरगी पाहायला जायची आहे पलीकडच्या गावात, याचं लग्न करून देऊ म्हणलं. त्याची चर्चा चालू होती आमची. या उपट सुंब्याले पोरगी पाहायला चालले तुम्ही? याले काय गरज आहे लग्न करायची? त्यापेक्षा मोहवलं करून द्या. या म्हाताऱ्याच्या पार मसनात गावऱ्या गेल्या बाई, पण तरी याला लग्नाशिवाय दुसरं काही दिसूच नाही राहिलं. नुसतं लगन 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 लगन. नाही पोराचं तर होऊन द्या आधी. तू किती करतो नुसत्या प्रॉपर्टीला वारीसदार? ओ गोप्याचे पप्पा, या म्हाताऱ्याला चांगलं दवाखान्यात बिवखान्यात नाही येड्याचे हॉस्पिटलात दाखवून ना. डोका परिणाम झाला का काय? हा ना राव, यायला म्हातारीने बायाच्या नादात बाई अख्खी 4 एकर जमीन घातली. राहिलेली अर्धा एकर बी घालतं का काय आता? पाहावं लागेल म्हाताऱ्याकड. ओ आजोबा, कोण मध्ये मध्ये करता तुम्ही? मोह तर लग्न होऊ द्या आधी. मोह चांगलं हो राहिलं तुम्हाला देखवत नाही का? कवर करता आता तुम्ही लग्न? कोण पोरगी देईन तुम्हाला? होऊ द्या ना मोहवलं. एकतर तर आम्हाला भेटाना काय होय ना, आणि तुमच्यासारख्या काठी घेऊन येणाऱ्याला देते का पोरी? तुम्हाला मोहवलं बरं दिसत नाही का? तुला एका काठीत पाणी पाहिजे बापू. तुला काय माहिती लग्नाची मजा? तुला लग्न करू वाटत मला नाही वाटत का? अगं शांते, म्हाताऱ्याच्या होला हो मिळवायचं नाही तर तुला सांगतो, मला माहिती आहे म्हातारा इतकं 12 बोड्याचं आहे. हे आपल्या गोप्याचं लग्न नाही होऊ द्यायचं. तुला सांगा लागलो मी, तू बघ मग. अहो बाबा, आपण काय करू माहिती का? आज आपण आपल्या गोप्याला पोरगे पाहिले जाऊ पलीकडच्या गावात. मग गोप्याचं लग्न झालं का मग तुम्हाला पोरगे पाहायला जाऊ आणि तुमचं उरकून टाकू. मग समोर लग्नाचं नाव घेतलं का मला लयच भारी वाटत. पाय बरं, गोप्याचं लग्न झाल्याबरोबर मग लग्न द्यावं लागेल लावून तुले. हो ना बाबा, एकदा सांगितलं ना तुम्हाला, देव लावून तुमचं बी लग्न. पाय बरं, जसं गोप्याचं लग्न होईल ना तसं मग वाला लग्न लावून द्यावं लागेल तुले. नाही तर बापू तर चांगले वाल्या बांबूचे फोका टाकीन मी 2-4. मी काय बोलून राहिलो, मला तुम्ही 3-3दा सांगायला नका लावला बरं. मी बोललो ना तुम्हाला लावून देऊ तर लावून देऊ, पण मग मला पण येऊ द्या आज तुमच्या संग पोरगे पाहिले. मला भे वाटत एकटीला घरी, मी एकटं नाही थांबणार घरी. नाही तर मी सगळं इथले पुस्तकं सोपे बिपे फारच्या 1 दारू प्यायला जाईल. हो पप्पा, हे म्हातारा नाही घ्यायचं बरं का अजिबात सोबत, नाही तर तुम्ही यालाच घेऊन जा, मी नाही येत. हे म्हातारा आहे ना त्या पोरीच्या माईवरच लाईन मारत बसन. जाऊ दे, काही नाही होत, घेऊ म्हाताऱ्याला सोबत. जर म्हाताऱ्याला नेलं नाही ना तर तुला बी माहिती आहे मग म्हातारा तो हवाला बी लग्न नाही होऊ देणार. आणि म्हातारा सगळं घरातले भांडे कोंडे सामान नेऊन तिकडे दारूवाले लेकीन दारू पियत बसन. घेऊ दे म्हाताऱ्याला सोबत. आणि आज तुम्हाला इथंच सांगतो, तिथं काही बोलायचं नाही बरं का. आणि जर बोलले तर संध्याकाळी मी आहे आणि तुम्ही आहे. आणि काठीले द्या ना तिकडे फेकून वड्या खोड्यांनी. मग नाकार घालता का आता? बाबू, तुम्हाला शिकवणार आहे का आता? तू एवढ्या तर माझ्यासमोर भोंगा येणार होता आणि तू मला सांगणार आहे का आता कोणासोबत कसं बोलायचं आणि काय बोलायचं? तर ते तुम्हाची कीर्तन बिर्तन बंद करा आणि लवकर आवरा बरं, जायचंय आपल्याला. चला लवकर आवरून घ्या.
या तुमचीच वाट बघत होतो. काही त्रास नाही झाला ना येताना? मी यांच्या संग असल्यावर काय त्रास होणार आहे रे टाकल्या. हो आजोबा, अहो गप पडा ना दर्शिक, मेल्या माणसावनी. तुमचा पाया पडू का? पाहुणे तुम्ही काही काळजी नका करू. आमचं म्हातारं आहे ना आदर्श कॉमेडी 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 कहून त्याला गोळ्या चालू आहे येड्याच्या इस्पितळामधून. हा बुडा गोळ्याने नीट नाही होणार. याले शॉक देऊ ना शॉक, छातीवरचे केस जळूस तर. पाहुणे तुम्ही घ्या बसून. मग काय करतं तुमचं पोरग? काय करतं म्हणजे म्हशी बाजारत. काय प्रश्न विचारू राहिले पाहुणे तुम्ही? अहो आमच्या घरी 10 एकर जमीन आहे. त्याला काय काम करायची गरज आहे सांगा बरं तुम्ही? करे होय चाटा मारतो पाहुणे देखत. पाहुणे अर्धा एकर जमीन आहे. 4.5 एकर होती. 4 एकर फुगली नाही बायाच्या नादात. आता अर्धा एकर राहिलेली आहे. त्याच्यातली बी अर्धा एकर मधला गुंठा बी याच्या नावावर नाहीये, सगळं माझ्या नावावर आहे. आणि मी याचा एकुलता एक बाप आहे. पप्पा, तुम्हाला म्हणलं होतं ना हे 12 बोड्याचं मत्र आणू नका आपल्या सोबत. आता हे काहीच्या काही बोलणार आहे आणि आपले सगळे भांडे फोडणार आहे. काव त्या दिवशी फोनवर तर लय लंबी लंबी फेकीत होते तुम्ही. आणि इथं तर तुमच्या नावावर फुटकी कवडी नाहीये, सगळे म्हाताऱ्याच्या नावावर आहे. अहो पाहुणे हे डांगर जगणार तरी किती दिवस आहे? हे गेला का मग जमीन आमचीच आहे. तुम्ही त्याचा लोड नका घेऊ. तुम्हाला आमच्या पोराला काही प्रश्न विचारायचे तर विचारा. पप्पा, हे शाळेतले प्रश्न तर नाही विचारणार ना? मला टकला काय बरोबर दिसा ना? नाही रे, शाळेतले प्रश्न विचारित असते का? दुसरा प्रश्न विचारते तुला, उत्तर दे. विचारा पाहुणे तुम्हाला काय विचारायचं असलं तर. मला काय नाही विचारायचं बापू. मग बोलवा तुमच्या पोरीले. नुसतं पोरीले नका बोलू, तिच्या माईले पण बोलवा. पोरीले नाही आणि माईले पण नाही. मला नाही द्यायची तुम्हाला पोरगी बिरगी. तुम्ही गपचिप चालल्या जा बापू आल्या वाटी. तुम्हाला पोरगी नाही आणि चहा नाही पाणी नाही. तुम्ही आले तसे चालल्या जा बापू. पप्पा, मी तुम्हाला म्हणलं होतं ना हे डांगऱ्याला नका घेऊ आपल्या सोबत. मोडलं ना मावलं लग्न. आता याचं द्या लावून. याच्यावाला मोडला आता, मग मला द्या करून.